आज मीनल खानला ज्यांनी आश्रय दिला होता त्या घरावर थोडं कारवाई केलेली आहे, काय? खरं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अखेर घाण साफ करायला सुरुवात केली। निश्चितच मी संभाजीनगरच्या महापौराचं आणि प्रशासनाचं स्वागत करतोय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्याच भाषेने खऱ्या अर्थानं ते दाखवल्या जाऊ लागलं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास जागृत झाला। जी मंडळी अवैध काम अवैध संपत्ती जमा करून करतायत त्यांचा हिशोब करणं हे गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिका हे करते आणि त्याच्यामुळं निश्चितच जनमानसामध्ये एक आत्मविश्वास जागी झालेला आहे। हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं च्या विचारावर संस्कृतीवर चालणारं राज्य आहे आणि त्यामुळं मला निश्चित खात्री होती की या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं राज्य आहे, अजिबात अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही आणि त्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरने दाखवून दिलं। खरं तर कुठल्या तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही नेते मागून हा कार्यक्रम करायला लावताय। त्यांनी जरी फुलं टाकले तरी ती फुलं जी घाण होती ती साफ करायला लागल्यामुळं ते फुलं आहे। निश्चितच जे चूक आहे ते चूक आहे आणि आत्ताशी तर सुरुवात झाली। जे चुकीचं काम करतात त्याला कायद्याची भाषा समजलीच पाहिजे आणि त्याच्यामुळं जो असा कायदा सोडून वागेल अवैध काम करेल त्याला अशाच भाषेत समजवल्या जाईल आणि त्यामुळे ही एक झाकी आहे, अजून बरीच घाण साफ करायचं बाकी आहे। खर तर निश्चितच आहे, हे दुर्दैव आहे। छत्रपती संभाजीनगर मधून माजी खासदार इम्तियाज जलील समर्थन करतो, जो खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकेकाळी निवडून आलेला होता आणि त्यामुळं एमआयएम ज्या पद्धतीने या देशामध्ये या राज्यामध्ये अराजकता माजू पाहते, अशांतता निर्माण करू पाहते, त्याला दिलेला हा पहिला चोप आहे। हे बघा, जलीलने ज्या पद्धतीने मतीनला बंगला मतीनला बंगाई लटकून द्यावी, आम्हाला काही घेणं नाहीये, पण जो आमची भाषा हीच राहील, जो अवैध काम करेल अवैध संपत्ती जमा करून करेल त्याला कायद्याचा हिशोब दाखवल्याशिवाय हे राज्य स्वस्थ बसणार नाही, ही प्रशासन स्वस्थ बसणार नाही।